नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यातील अध्याय 19, 20 आणि 21 हा बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे. स्वामी चरित्रा अत्यादरी श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी. बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे, पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेष्ठा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा एकोणी. सन्मुख पाहुणे तयांना आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला शौनी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथीची, समाधी लागली त्यांची, स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मानंदरी प्राणवायू. आश्चर्य करती सकळजण, असो झाली आहे वेळ. समाधी उतरवणे तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झड करी, सद्दित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोने येती, तेथेची वास्तवे करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील, परी अंतरीची खून यती तात्काळ जाणवण. पाहू लागले अधोवदन, एक शब्द एकन बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडून, येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलाता निवार होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्यांचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्याचे यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामींचरणी, भजन पूजने निशिदेनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून यम विपरीत परी, श्री चरण धरले झड करी, उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ वृत्तांतासी, काय सांगत हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिलो तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैला प्रति दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे श्री स्वामी चरित्र सारामृत. चरित्रसार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय घोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष ती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनाचे समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करोनी. फकीराते
देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान्ने करुणी नाना यथेष्ट भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थांचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वचना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येती राज. शक्य 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोनी ब्रह्मरंध्रा छेदोनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेला समुद्रसा असो स्वामींच्या आनंद लीला जना सन्मार्ग धाविला उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीसे येणे गेले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामींचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा पडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले गारभाऱ्यासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास 12वा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन
त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशी, संपूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता प्रतिव्रता, वंदोनी त्या उभयतः ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुर आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आळा घेऊन, विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काळ, घालून चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिबाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, 21वा अध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.